सर्वांना नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर राहुल पालके, विषय इंग्रजी, श्री शिवाजी महाविद्यालय या ठिकाणी अध्यापनाचे कार्य करीत आहे. इंग्रजी साहित्याचा इतिहास अभ्यासत असताना 1798 ते 1837चा कालखंड हा सौंदर्यवादी कवींचा आहे आणि यामध्ये विल्यम वर्ड्सवर्थ यांचं नाव प्रथम घेतलं जातं. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर झालेला रक्तपात पाहून विल्यम वर्ड्सवर्थ निसर्गाचा आश्रय घेतो. तो निसर्गामध्ये ईश्वराचं तत्त्व पाहतो. पॅन्थेइझम असं त्याला संबोधलं जातं. या निसर्गामध्ये त्याला चिरकाल शांतीचा अनुभव पाहायला मिळतो. यातूनच त्याने टिंटरनाबे, लुसी पोयम्स अशा कितीतरी कविता इंग्रजी साहित्याला दिलेल्या आहेत. विल्यम वर्ड्सवर्थ याबरोबरच लॉर्ड बायरन, पी.बी. शेली, जॉन कीट्स अशाही सौंदर्यवादी कवींचा इंग्रजी साहित्यामध्ये मोठा सहभाग आहे. जॉन कीट्स त्याच्या शैलीनं इंग्रजी साहित्यामध्ये ओळखला जातो. या सौंदर्यवादी कवींचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा निसर्गामध्ये त्यांना एक गूढ तत्त्व पाहायला मिळतं आणि हे गूढ तत्त्व संबोधत असताना किंवा या गूढ तत्त्वाला जाणून घेत असताना निसर्गाच्या अप्रतिम अशा सौंदर्याची ते कल्पना आपल्या कवितेतून सादर करतात. मग साजेशा, प्रतिमा, प्रतीकं यांचाही ते विचार करतात. याचबरोबर निसर्गाचं आणि माणसाचं अतूट नातं ते स्पष्ट करतात. परंतु विद्यार्थी मित्र हो, एक कळीचा मुद्दाही तुम्हाला मी या ठिकाणी प्रस्तुत करतो आहे. पी.बी. शेली आपल्या द क्लाउड या कवितेतून माणसाच्या वृत्तीचं वर्णन करतो. वी लुक बिफोर अँड आफ्टर अँड पाईन फॉर व्हॉट इज नॉट. आवर सिन्सिअर लाफ्टर इज फ्रॉट विथ सम पेन. माणसाच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि त्यामधला असलेला मर्मभाव पी.बी. शेली जणू काही या ओळीमधून आपणास प्रस्तुत करीत आहे. आज निसर्ग कोणत्या अवस्थेत आहे आणि याला जबाबदार कोण आहे याचा प्रत्यय आपणास पदोपदी येतो आहे. द अर्थ इज नॉट डाईंग असं जरी एखादा कवी म्हटला असला, परंतु जबाबदारीची जाणीव होणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच या निसर्गाच्या प्रती आपला सौहार्द भाव आपण टिकवून ठेवणं अत्यंत गरजेचे आहे.